नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाचे ग्रँडपास इंग्लिश ग्रामर मध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या क्लासमध्ये आपण पंक्च्युएशन मार्क्स विराम चिन्हे हे शिकूया बेटा. बघूया पंक्च्युएशन मार्क काय असतात. पंक्च्युएशन मग याचा उपयोग काय असतो बेटा. पंक्च्युएशन मार्क्स गिव्ह मोर क्लॅरिटी अँड मीनिंग इन द सेंटेन्सेस. वाक्यांमध्ये पंक्च्युएशन मार्क्समुळे जास्त स्पष्टता दिसतोय आणि त्या वाक्याचा अर्थ वाढतो बेटा. क्लॅरिटी अँड मीनिंग इन द सेंटेन्स गिव्ह मोर क्लॅरिटी. जास्त स्पष्टता आणि जास्त माहिती या पंक्च्युएशन मार्क्समुळे भेटतो बेटा. आणि दुसरा, दे ऑल्सो चेंज द मीनिंग ऑफ अ सेंटेन्स हॅव्हिंग द सेम वर्ड्स. थोडंच नाहीये, हे पंक्च्युएशन मार्क्समुळं विरामचिन्हांमुळं एखाद्या वाक्यात शब्द तेच असतात परंतु त्या वाक्यांचा अर्थ बदलतो बेटा. दोन वाक्य सारखे शब्द परंतु त्या दोन वाक्यांचा अर्थ वेगळा. इथं दिला बेटा एक्झाम्पल, बघूया कसं आहे ते. हरी आहे, हरी इथं आहे. सेड आहे, सेड आहे. राम, राम. इज, ए गुड, गुड. बॉय, बॉय. शब्द तेच आहेत बेटा दोन वाक्यांमध्ये, परंतु पहिला वाक्य काय आपण बघूया बेटा. हरी सेड, इथं कामा आहे. रामच्या अगोदर अवतरण चिन्ह आहेत बेटा, इन्व्हर्ट कामाच. राम इज अ गुड बॉय, फुल स्टॉप आणि इन्व्हर्टेड कामास क्लोज. इथं या वाक्यामध्ये हरी म्हटला, राम इज अ गुड बॉय. हरी म्हटलं की राम हा चांगला मुलगा आहे. म्हणजे हे जे पहिल्या वाक्याचा अर्थ आहे, राम चांगला मुलगा आहे. अवतरण चिन्ह कुठे आहेत बेटा. इथं राम, इथं राम पासून अवतरण चिन्ह सुरू झालेले बेटा. इथं सेड नंतर कामा आहे. आणि दुसरं वाक्य बघूया. हे जे हरी आहे, हरीला अवतरण चिन्ह आहेत बेटा. इथं इन्व्हर्टेड कामास हरीला आहेत. इथं हरी नंतर काम आहे, सेड राम. आणि राम नंतर इथं काम आहे बेटा. पुन्हा हे इज पासून इथं अवतरण चिन्ह सुरू झाले, इज अ गुड बॉय. म्हणजे या दुसऱ्या वाक्याचा अर्थ असं होतो, पहिल्या वाक्यामध्ये हरी सेड, हरी म्हटलं, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये राम म्हटलं. काय म्हटलं राम? हरी इज अ गुड बॉय. राम काय म्हटलं बेटा? हरी इज अ गुड बॉय. म्हणजे याचा अर्थ, दुसऱ्या वाक्याचा अर्थ, हरी चांगला मुलगा आहे. अशा प्रकारे शब्द तेच, वाक्य तेच, परंतु त्या वाक्यांमधले असलेले जे विरामचिन्हे आहेत बेटा, पंक्च्युएशन मार्क्स आहेत, ह्याच्यामुळे त्यांचा अर्थ बदलतोय, हे लक्षात घ्या बेटा. मग बघूया विरामचिन्ह कोणते आहेत आणि पुढच्या क्लासमध्ये आपण याच्याबद्दल डिटेल शिकूया. आता हे लिहून घ्या बेटा, विरामचिन्ह कोणते कोणते आहेत. फुल स्टॉप आपल्याला माहिती आहे बेटा. फुल स्टॉप म्हणतो आपण, प्रत्येक वाक्याच्या शेवटी येतो फुल स्टॉप. कामा हा फुल स्टॉप म्हणजे जिथं थोडं थांबायचे असतो, पॉज, तर कामा लिहितो बेटा. सेमिकोलन, सेमिकोलन म्हणजे कामापेक्षा थोडं जास्त पॉज असतो बेटा. नंतर कोलन, हे कोलन आहे एखाद्या वाक्यातले जे शब्द आहेत त्यांचा संबंध दर्शवतो बेटा, प्रकार दर्शवतो. नेक्स्ट क्वेश्चन मार्क, प्रश्नार्थी चिन्ह, हे आपल्याला माहिती आहे बेटा. प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी प्रश्नार्थी चिन्ह असतोय. प्रश्नपत्रिकेमध्ये हे असे प्रश्नार्थी चिन्ह आपल्याला भरपूर दिसतात बेटा. नेक्स्ट द एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारवाचक चिन्ह बेटा. उद्गार चिन्ह हे एक रेषा असून खाली टिंब असतो बेटा, ते उद्गारवाचक चिन्ह असतोय. नंतर द कोटेशन मार्क, त्याला इन्व्हर्टेड कामच देखील म्हणतो बेटा. कोटेशन मार्क म्हणजे इथं जे आपण वापरलं, रामा जे आहे, बॉय नंतर जे आहे, आणि हरी इथं वापरलं, आणि इज गुड बाय हे जे वापरलं बेटा, ह्याला म्हणतो आपण अवतरण चिन्ह किंवा इन्व्हर्टेड कामास. हे इन्व्हर्ट कामासमुळे आपण आताच पाहिलं या वाक्याचा अर्थ कसं बदललाय बेटा. नंतर अपॉस्ट्रॉफी, अपॉस्ट्रॉफी म्हणजे बेटा हे षष्टी विभक्तीमध्ये आपण वापरतो जनरली. आणि तसेच एखाद्या वाक्यामध्ये काही अक्षर कमी झाले तर तेव्हाही हे अपॉस्ट्रॉफी वापरतो बेटा. फॉर एक्झाम्पल डू नॉट, डोंट, हे एक डू नॉट डोंट मध्ये एक अक्षर कमी झाला, आणि षष्टी विभक्तीमध्ये कसे रामाचा, रामास, कृष्णाचा, कृष्णास, असे हे अपॉस्ट्रॉफी वापरतो बेटा. नेक्स्ट द हायफन बेटा. हायफन म्हटलं तर डॅश म्हणजे छोटा डॅश असतो बेटा, दोन शब्दांमध्ये संबंध दर्शवतो, त्याला हायफन म्हणतो बेटा. आणि नेक्स्ट 10वा द डॅश. हे डॅश म्हणजे जे दोन शब्दांमध्ये जे लिहितो बेटा डॅश, हे दोन शब्दांचा हे पण संबंध दर्शवतो. जेव्हा आपण डिटेलमध्ये शिकतो ह्यांचं डेफिनेशन आणि एक्झाम्पल घेऊया बेटा.
तर हायफन आणि डॅश हे दोन्ही सारखेच आहेत बेटा. डॅश म्हणजे हे शब्दांच्या मध्ये लिहितोय. नेक्स्ट द पॅरेंथसिस. पॅरेंथसिस म्हणजे बेटा जे ब्रॅकेट असतो बेटा, जनरल ब्रॅकेट लिहितोय त्याला पॅरेंथसिस म्हणतो बेटा. आणि द ब्रॅकेट्स ह्याला स्क्वेअर ब्रॅकेट देखील म्हणतात. हे ब्रॅकेट्स पॅरेंथेसिस म्हणजे ब्रॅकेट्स, हे ब्रॅकेट्स मध्ये देखील ब्रॅकेट बेटा. याचा उपयोग कसा असते बघूया आपण. नंतर द वर्ग्युल किंवा ऑब्लिक, हे जे इथं चिन्ह लिहिलं बेटा इथं असे क्रॉस, हे ऑब्लिक म्हणतो बेटाला. ऑब्लिक म्हणजे किंवा असे म्हणतो आपण एखादी म्हणजे दोन शब्द आपण जेव्हा लिहितो तेव्हा दोन शब्दांमध्ये हे ऑब्लिक जर लिहिलं हे किंवा ते असा अर्थ होतो बेटा. नेक्स्ट द एलिप्सिस. एलिप्सिस म्हणजे वाक्यात शब्द लुप्त असतोय, शब्द राहत नाही, तिथं टिंब असतात बेटा, 2-3 टिंब, अशा एलिप्सिस म्हणतोय. आणि नेक्स्ट द शेवटचं इथं 15वा कॅपिटलायझेशन म्हणजे कॅपिटल लेटर्स बेटा. जेव्हा आपण वाक्याच्या सुरुवात करतोय, प्रॉपर नाउन लिहितोय, अशा वेळेस आपण कॅपिटल्स वापरतोय. सो हे पंक्च्युएशन मार्क्स आहेत बेटा, हे लिहून घ्या, पाठांतरही करा. आणि या क्लासने इथं आपण थांबूया बेटा. पुढच्या क्लासमध्ये अजून एक टॉपिक ना पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.